नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत जोडो भारत अभियानाविषयी. 20 वर्षापूर्वी बाबा आमटेंनी सुरुवात केलेली जोडो भारत अभियानाला आणि त्यातून देशाला हाक दिली होती, देश तुमचा माझा सगळ्यांचा आहे. त्यामुळे केवळ प्रतिज्ञापुरता भारत माझा देश आहे म्हणून चालणार नाही, तर भारतातला प्रत्येक घटक नागरिक म्हणून या देशाचा एक पाईक आहे. याच्यासाठी म्हणून पुढची पावलं टाकण्याची आत्ता नितांत गरज आहे आणि त्यासाठीच कौठा ते काश्मीर अशी एक विशेष जोडो भारत मोहीम सुरू होती आहे आणि त्यामध्ये काही काश्मीरी तरुण आहेत. त्यानंतर कारगिलमधला देखील आमचा तरुण मित्र आहे, पांडुरंग पोळे साहेब आहेत, लातूरचे जिल्हाधिकारी आहेत, ज्यांनी काश्मीरमध्ये प्रशासकीय सेवेत काम केलेलं आहे. मंदार फणसे सर आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक आहेत. विनायक पाटील सेवाग्राम संस्थेचे संस्थापक आणि खरं तर प्रवर्तक त्यांना म्हटलं पाहिजे जोडो भारत अभियानाचे. आणि प्राचार्य गरुड सर देखील आपल्या सोबत आहेत, जे त्यात विद्यार्थ्यांना जोडून आता पुढे ही यात्रा सगळी निघेल. आणि पाठीमागे जे बसलेले सगळे तरुण आहेत, काश्मीरी तरुण आहेत, बोडोलँडमधला तरुण आहे, कोकराझारमधला मुलगा इथे आहे, ज्या आसाममध्ये झालेल्या सगळ्या अत्याचाराच्या घटना आपण सगळेजण पाहतो. याच विषयी आपण बोलणार आहोत आणि जोडो भारत संकल्पना समजून घेणार आहोत. पाटील साहेब, काय नेमकी संकल्पना आहे आणि जोडो भारत या आपल्या जाहीद बरोबरचा असेल किंवा सेजर्स बरोबरचा असेल याच्यावर करतोय आपण? कसं याच्यामध्ये अनेक दिवसाच्या पारतंत्र्यानंतर आणि कित्येक दिवसाच्या संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली. 9 ऑगस्टला महात्मा गांधींनी सांगितलं होतं की भारत छोडो चले जाओ. त्याला 75 वर्ष झाली आणि त्यानंतर 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याला 70 वर्ष झाली. पण 70 वर्षाच्या नंतर बदललेली परिस्थिती आज आहे. आज आम्ही छोडो भारत कोणाला म्हणायचं? कोणाला सांगायचं छोडो भारत चले जाओ? तर जाहीद भटला म्हणायचं छोडो भारत हो जाओ पाकिस्तान? बोडोलँडच्या पोराला म्हणायचं छोडो भारत? मणिपूरच्या पोराला म्हणायचं का छोडो भारत? कुणाला म्हणायचं छोडो भारत हा प्रश्न निर्माण झालाय आणि आपसात तर भांडायला लागलेले होत रोज. आता महाराजांनी फार चांगले कीर्तन केलं. महाराज खरंच आपले खूप आभारी आहे की आपण खूप चांगले विचार त्यांनी मांडले की देशाला एकसंगतीची गरज काय. आता सगळे महाराज धर्मावर कीर्तन करतात, देवावर कीर्तन करतात. मी सांगितलं आमच्याकडे गावात काला होता, देवाचा काला होता. माझी मतं फार स्पष्ट असतात. त्यांना मी सांगितलं देवापेक्षा देश मोठा आहे म्हणून सांगितलं. देश राहिला तरच देव राहतील ना. देवाची श्रद्धा आम्हाला मान्य आहे, पण देवाची श्रद्धा करत असताना आम्ही काय करतोय? एक शेर है, पत्थर के भगवान को मनाने के लिए, पत्थर के भगवान को मनाने के लिए फूलों का कत्ल किए. पत्थर के भगवान को मनाने के लिए फूलों के कत्ल किए. गए थे गुनाहों की माफी मांगने. मंदिर में क्यों गए थे? गुनाहों की माफी मांगने गए थे और एक गुनाह करके वापिस आ गए. पत्थर के भगवान को मनाने के लिए फूलों का कत्ल किए. ही आमची श्रद्धा, ही आमची भावना. आणि म्हणून मित्रांनो, एकसंग शेवटी या सगळ्या कॉलेजेसना का बोलवलं? इनको सबको क्यों बुलाया? राजेंद्र सिंह साहब इसलिए बुलाया है कि इन्हीं के हाथ में देश है. दुनिया में लोग कहते हैं तरुण भारत, और योगायोगानं राजेंद्र सिंहच्या नावाच्या संस्थेचं नाव सुद्धा तरुण भारत ही आहे. क्या बात आहे. आणि म्हणून तुमच्या हातात देशाचं भविष्य आहे आणि म्हणून तुम्हाला बोलवलं की तुम्हीच रक्षण करा. आणि म्हणून सांगितलं की जोडो भारत का? कुणासाठी जोडो भारत? भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी जोडो भारत. अन्नदात्या शेतकऱ्यासाठी जोडो भारत. सीमेवर लढत असलेल्या सैनिकासाठी जोडो भारत. स्वाभिमानी अखंड भारतासाठी जोडो भारत व स्वाभिमानाने फडकत असलेल्या तिरंग्यासाठी जोडो भारत. तुम्हाला मला म्हणायचं आहे. देशाचे तुकडे पडतील की काय असं वाटायला लागलेलं आहे. भ्रष्टाचार वाढलेला आहे, नक्षलवाद वाढलेला आहे, जातीवाद वाढलेला आहे. या सगळ्यांचा मुकाबला करण्यासाठी, देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, सीमेवर लढत असलेल्या सैनिकासाठी, शेतकऱ्यासाठी, अन्नदात्या आणि सगळ्यात शेवटी सांगायचं म्हणजे 15 ऑगस्ट आहे.
स्वाभिमानी तिरंग्यासाठी जोडो भारत आपल्याला करायचं. वा, स्वाभिमानी तिरंग्यासाठी जोडो भारत करताय. पोळे साहेब, मला तुम्हाला हा मुद्दा विचारायचा आहे की स्वाभिमानी तिरंग्यासाठी, जसं पाटील साहेब म्हणाले, तुम्ही तिथे प्रशासकीय सेवेत काम केलंय, तिथली माणसं तुम्ही पाहिली, त्यांचे चेहरे तुम्ही वाचलेले आहेत, आणि तिथल्या माणसांची गरज काय हेही तुम्ही तुमच्या सेवेतनं तिथे मांडून दिलेलं आहे. काय करणं अपेक्षित आहे जिथं स्वातंत्र्याचा उदय आणि काश्मीरी जनता ही आपलीच आहे ही भावना निर्माण होईल? जम्मू काश्मीर आणि लडाख हे म्हणजे एकच नाहीत. बेसिकली जम्मू काश्मीर आणि लडाख हे 3 पार्ट आहेत आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे. जम्मूमध्ये जो भूभाग आहे जवळपास पंजाब सारखा आहे, काश्मीरमधला भूभाग हा एकदम वेगळा आहे आणि लडाख तर एकदम आपलं जगाचं पठार आहे. जम्मूमध्ये डोगरी भाषा बोलली जाते, काश्मीरमध्ये काश्मीरी आहे, लडाखमध्ये लडाखी बोलली जाते. हे तिघं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस हिंदीमधून बोलतात, पण तो राज्य शासनाची जी ऑफिशियल भाषा आहे ती उर्दू आहे, पण तो मॅक्झिमम काम होतं इंग्रजीमध्ये. तर एकंदरीत खूप विविधतेनं नटलेला असा तो भूभाग आहे. प्रशासनाची संरचना जर याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्या ठिकाणी अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जे डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन आहे आणखीन होणे बाकी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती किंवा नगर परिषदा, महानगरपालिका आपण ज्या आपल्या भागामध्ये बघतो, जेवढ्या कार्यक्षमतेनं जेवढे अधिकारानं काम करतात त्या तिथं होणे बाकी आहेत. ग्रामपंचायती अलीकडच्या काळामध्ये तयार झालेल्या होत्या, त्यांना काही अधिकार देण्यात आलेले आहेत. लोकांना स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःकडे जी आपण इन्स्टिट्यूट निर्माण केलेले आहेत डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशनच्या, पंचायत राज इन्स्टिट्यूशन्सच्या, त्या जर झाल्या तर आणखीन तिथली प्रशासनाची, शासनाची कार्यक्षमता वाढण्यास निश्चितचपणे मदत होणार आहे. मला विचारायचं आहे जाहीदला की जाहीद हा काश्मीरमधून इथे आपल्या महाराष्ट्रात येऊन सगळी संस्कृती जाणून घेतोय, आणि जाहीदकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की तो माझ्यात तुमच्यासारखा शुद्ध मराठी पण बोलतो आहे जाहीद? हा सर. त्यामुळे भारत माझा देश आहे आणि आपण सगळे भारतीय बंधू आहोत ही संकल्पना पूर्ण होते. काय वाटतं काश्मीरबद्दल आता जे सगळं चालू आहे, काश्मीरमध्ये दंगे चालू आहेत? सर, जम्मू काश्मीर जे आहे ते हा फार सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि आमचे सरहद संस्थाचे नहार सर नेहमी म्हणायचे की जर जम्मू काश्मीर मध्ये काम करायचं असेल तर पहिले जम्मू काश्मीरच्या लोकांना जिंकायचं, पहिले जम्मू काश्मीरच्या लोकांचे मन जिंकायचे. गेल्या 30 वर्षापासून सरहद संस्था तिथं काम करते आहे. सरहद संस्थाने बरेच युवकांना बाहेर आणलं. ते आम्ही एक मोहीम सुरू केली आहे, जागो भारत अभियान म्हणून आणि जोडो भारत अभियान म्हणून. तर ही जी मोहीम आहे ही विद्यार्थ्यांना, आपण आता बघत आहोत की विद्यार्थी जास्त बाहेर येतात, विद्यार्थी जास्त दगडफेक करतात, अशी एक सोशल मीडिया थ्रू किंवा हे एक आम्हाला एक हे दिसतंय आज. पण काश्मीरमधली परिस्थिती काय सांगते? काश्मीर मधली परिस्थिती आता खूप बेकार आहे. तुम्ही बघताय गेल्या 40 दिवसापासून तिथं कर्फ्यू लागलेला आहे. आता ही चूक शासनाची आहे का, ही चूक तिकडच्या स्थानिक लोकांनी, पहिला मुद्दा आहे की त्यांनी खूप सफर केलेला आहे. तिथं युथनी जे बाहेर येतात त्यांचं वय आहे 30च्या खाली आणि 16च्या वरती. ह्या 30 वर्षामध्ये जे काश्मीरमध्ये घटना घडले त्यांनी कधी पाहिलं नाही, ते कॉलेजला नीट गेले नाही, ते शाळेला नीट गेले नाही. इंटेलिजन्सी त्यांचं जेव्हा त्यांचं काय चांगलं काम करण्याचा पुढाकार घेतलं तेव्हा तिथं प्रॉब्लेमच झाले. 2010 मध्ये बघा, 8 मध्ये बघा, आताही बघा. तर हे जे युथ आहे त्यांच्या मनात राग आहे की शासन काय करताय नेमकं. सरांशी बोलताना मी हे उल्लेख केला, ही असती ट्रस्ट डिफेन्सची ज्याला आपण म्हणतो. तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि तुम्ही जर 4 पाय चालणार, आम्ही 10 पाय चालणार. तुम्ही 2 भारत माता की जे म्हणणार, आम्ही 10 वेळा भारत माता की जे म्हणणार. कारण इंटेलिजन्सी मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जम्मू काश्मीर पुढे आहे. फक्त डेव्हलपमेंट नाहीये तिथे, रोजगारचा प्रॉब्लेम आहे. आता मला कोणीतरी विचारलं की जर 370 कलम काढलं तर रोजगारमध्ये काय प्रॉब्लेम. मी म्हटलं ते काश्मीरच्या लोकांना वाटलं पाहिजे की 370 कलम काढलं पाहिजे. एवढं तुम्ही काश्मीरच्या लोकांना विश्वास द्या. एवढं तुम्ही असे प्रश्न जर विचारले तर कोणी, आता मी इथे येताना मला रस्त्यात कोणतरी भेटलं, म्हटलं तुम्ही कुठले, आपण कुठेतरी थांबलो होतो, वडापाव किंवा भजी काहीतरी महाराष्ट्राचं फेमस आहे ते घ्यायला. तर मला म्हटलं तुमच्या इथं तर लय गोंधळ चालू आहे, तुम्ही कसे काय इथं? म्हटलं अहो सर, आम्ही विद्यार्थी आहोत आणि आमचं असं इथं चाललोय
असे असे कार्यक्रम आहे. म्हणलं होय. म्हटलं काय म्हणजे सगळे अतिरेकीच आहे का तिथं? आणि मी म्हटलं असं कसं तुम्ही विचारताय सगळे अतिरेकीचे म्हणजे? अहो तुमच्यासारखं लोक आहे, माझ्यासारखे विद्यार्थी आहे, अशी सामान्य माणसं आहेत तिथं. नाही आम्हाला ना कोणतरी गेलं होतं, तो आला आणि त्यांनी म्हणजे आपण बघण्याचा दृष्टिकोनचं मी थोडस इथं तुम्हाला सांगतो की त्यांचं बघण्याचं तो कोणीतरी जाऊन आला. त्यांनी म्हटलं अरे लय गोंधळ आहे तिथं, तिथे ना घराच्या बाहेर आठच्या नंतर निघायचंच नाही. आता हा खरं होतं, पण आता नाही, 10-15 वर्ष आधी हा खरं होतं. तर हे खरं आहे का? म्हटलं नाही सर असं काही नाहीये. तुम्हाला जर कहते हैं ना 1000 शब्दों से बेहतर रहता है एक बार का अनुभव. तो एक बार अगर इंसान वहां पे जाके आ जाए तो उनको पता चलेगा. अभी अभी यहाँ बैठते हम बात कर रहे थे तो कोई आया बोला 2014 में कश्मीर में गया था, इलेक्शन का भी दौर था 2014 में, बोला मुझे बहुत अच्छा लगा, मुझे लोगों ने बहुत सपोर्ट किया, मुझे कोई डर नहीं लगा. ये एक ने बोला, दूसरे ने बोला अरे उधर जाओ ही मत, तिथे ले गोंधळ चालू आहे, तुम्ही गेले ना परत येणार नाही. म्हणजे हा एक आपल्याला काश्मीरकडे बघण्याचा एक प्रकरण झालेला आहे. सर्वप्रथम हा बदलला पाहिजे, माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन आणि एकमेकांचे विश्वास, एकमेकांचा दिल. जैसे सर ने कहा कि जब तक दिल नहीं जुड़ेंगे तब तक अगर 200 नसें भी जुड़ेगी तो कुछ फर्क नहीं पड़ेगा. इसलिए दिल जोड़ना बहुत जरूरी है. तो जो वो कलम है या जो भी जम्मू कश्मीर के आज जो हमें रास्ते आड़े आ रहे हैं वो कुछ भी आपको रोकेगा नहीं. अभी सरहद संस्था को देखिए, सर को याद होगा, सरहद संस्था बहुत बड़े पैमाने पे कश्मीर में काम करती है. तो उनको कहां पे 370 कलम ने रुका दिया कि भाई आप यहां पे काम मत करो. तो ऐसी बहुत सारी चीजें हम अपनी लेवल से देखो. पॉलिटिक्स या सियासत का कहते हैं ना, उनका जो काम है वो अहले सियासत जाने, हमारा पैगाम मोहब्बत है जो इंसानियत जाने. वो दिल्ली में बैठे हुए लोग या कश्मीर के शासन जो मिनिस्टर है, जो भी ब्यूरोक्रेटिस है, जो सिस्टम है, वो अपना काम करते रहेगी. उनको अपना काम करने दीजिए. हम अपनी लेवल पे क्या कर सकते हैं ये बहुत जरूरी है. विनायकराव पाटिल जी कश्मीर में आए तो किसी ने इनको रोका, हमारे यहाँ पे बोला आप कहाँ से आए हो? मैंने कहा इनको सर यहाँ आप इंडिया से हो, ये लोग मतलब यहाँ पे कश्मीर के लोगों को ज्यादातर मालूम है कि भारत, इंडिया मतलब आर्मी, इंडिया मतलब पैरामिलिट्री फोर्स, इंडिया मतलब पुलिस, ये लोगों को पता है. अभी मेरे साथ एक लड़का है, वो कुपवारा जिले के उस गांव से है जो गांव बॉर्डर के सबसे नजदीक है और जहां आतंकवादियों का सबसे ज्यादा प्रभाव रहता है. वो लड़का जो यहां आया पुणे में, तो अब वो कहता है कि मुझे पढ़ना है, मुझे मेरे गांव के डेवलपमेंट के लिए, गांव के विकास के लिए कुछ करना है. पण या इतर भागात आल्यानंतर काय वेगळे अनुभव तुम्हाला येतात? इतर भागात बघा, आम्ही जेव्हा पुण्यात आलो तर शिक्षण, डेव्हलपमेंट पूर्ण भारत आम्ही बघितलं, तर आमच्या मनात एक वेगळा इमेज झाला भारताचा. काश्मीरच्या तरुणांना या काश्मीरच्या आज कोणाला माहित नाही, त्यांना फक्त एवढं माहिती आहे की भारत म्हणजे आर्मी, भारत म्हणजे पोलीस, भारत म्हणजे पॅरामिलिटरी फोर्स. आणि एवढं त्यांना जर बाहेर आणलं, जसं ह्या विद्यार्थ्यांना आपण आणलं किंवा मी आलो, मी स्वतः पुण्यात आलो, तर माझा पण एक वेळी असं होतं की नाही काय जम्मूच्या अलीकडे काहीच नाहीये. तर जेव्हा मी भारतात आलो, फिरलो, तर डोक्यात बदल झाला, परिणाम झाला, मानसिकता बदलली, लोकांचे विचार बदलले. विद्यार्थी जेवढे आता भारतात शिकत आहे, तुम्ही कोणालाही विद्यार्थीला विचारा की तो कधी असं नाही सांगणार. किंवा सरहद संस्थामध्ये जे 150 विद्यार्थी शिकत आहेत त्यांना विचारा, सगळे म्हणतायत सगळ्यांच्या डोक्यात परिणाम झालाय, विचार बदलले, सगळ्यांचे विचार एकदम चेंज झाले बाहेर पडल्यानंतर, शिक्षण घेतल्यानंतर, डेव्हलपमेंट बघितल्यानंतर. तर हा एक फार महत्वाचा इनिशिएटिव्ह आहे जो सरकारने घेतला पाहिजे आता काश्मीरी तरुणांना बाहेर घेण्यासाठी.
पण मंदार साहेब जसं म्हणाला की काश्मीरी तरुणांना बाहेर आणल्यानंतर यांचे विचार बदलले, तिथल्या एकूण घुसमटीच्या वातावरणातून बाहेर पडल्यानंतर त्यांना देश काय आणि विकास काय याच्या संकल्पना क्लिअर झाल्या आणि विषमता दूर होण्याकरता म्हणून आणि जी समता निर्माण करण्याकरता या मुलांना आपण अधिक जवळ आणलं पाहिजे आपल्या आणि तिथं जाऊन खऱ्या अर्थाने जोडो भारत केला पाहिजे. नक्की एक जी संकल्पना आलेली आहे म्हणजे जिथे सेवाग्राम हे जे आता आपण आलेलो आहे उमरग्यामध्ये आणि कवठ्यासारख्या ठिकाणी सेवाग्राम नावाची एक संस्था काम करताना आपल्याला दिसते. जोडो भारत सेवाग्राम म्हटल्यावरती आपल्यासमोर महात्मा गांधी येतात, आपल्याला जोडो भारत अभियान म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर बाबा आमटे येतात आणि विनायकराव पाटलांनी हा जो एक अत्यंत कठीण असा ज्या मार्गावरनं चालण्याचं म्हणजे त्यांनी ठरवलंय, मला वाटतं की ते नुसते चालणार नाही, ते धावतील या मार्गावरनं. कारण जो त्यांचा जोश आहे, जो त्यांचा जुनून आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी इथल्या मुलांना अक्षरशः वेड लावलंय आता ह्या सगळ्या अभियानाच्या अवतीभोवती, ते पाहता निश्चित कठीण असलं तरी अशक्य नाही आहे त्यांच्यासाठी हे काम आपल्याला दिसतंय. त्या दृष्टिकोनातून आपण ते आता सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की जोडो भारत ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला नेमकं कशाने ते जोडायचंय, कुणाला जोडायचंय आणि का जोडायचंय आणि कोण तोडतंय. मला असं वाटतं की आपण या जोडो भारत अभियानाच्या निमित्ताने इथे बसलेलो आहोत, तिथे सगळेजण एकत्र आलेलो आहोत. काहीतरी एक मकसद असायला पाहिजे, काहीतरी आपण इकडून ज्यावेळेला जाऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये त्यावेळेला जाताना आपल्यामध्ये काहीतरी एक खूळ असलं पाहिजे, डोक्यामध्ये एक मनात काहीतरी ध्येय असलं पाहिजे, काहीतरी एक वेळ आपल्याला लागलं पाहिजे आणि ते वेळ आपल्याला कसं लागेल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ठरवायचं. तरुण असतील, तरुणी असतील, इथल्या कुणाला काही अशक्य नाहीये. आता जहीदनी आपल्याला जी गोष्ट सांगितली काश्मीरची, जी ज्या पद्धतीनं जिस जुनून के साथ उन्होंने हमारे साथ, हमारे दिल के साथ जो बात की है, मला असं वाटतं की ही जी गोष्ट जी आहे जहीदनी सांगितलेली काश्मीरची आणि तो जो त्याचा चेहरा आहे, एकीकडे त्या बुराणवडीचा चेहरा आपल्याला सगळ्यांना त्या व्हॉट्सअपवरती आणि याच्यावरती आपण व्हायरल होताना बघतो, ती रागावलेली जी तरुण मंडळी आहेत त्यांचे दगड फेकतानाचे आपण व्हिडिओ आपण सगळेजण बघत असतो काश्मीरमधले. पण हा सुद्धा काश्मीरचा चेहरा आहे आणि हा सगळ्यात जास्ती आपण बघितला गेला पाहिजे. कारण त्यांनी जसं म्हटलं तसं 1,20,00,000 हा चेहरा आहे, हा सगळ्यात मोठा चेहरा आहे काश्मीरचा आणि त्यामुळे आपल्याला जहीदसारख्या काश्मीरी चेहऱ्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की एक माणूस जर उभा टाकला तर काय होऊ शकतं त्याचं जहीद हे उदाहरण आहे. तुमच्या माझ्यामधला एक माणूस उभारला तर आपल्या आसपासची परिस्थिती कशी बदलू शकतो त्याचं जहीद हे एक उदाहरण आहे. आणि त्याच्यासाठी असे हजारो तरुण आहेत काश्मीरमध्ये, काही काळजी करायचं काही कारण नाहीये. आणि त्यामुळे जर आपण मेकिंग अ डिफरन्स ज्याला म्हणतो, आपण जर उभं राहिलं तर ती परिस्थिती बदलू शकते हे ठरवणारी, हे करणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत. जिल्हाधिकारी पोळे साहेब आहेत, अलीकडच्या काळामध्ये काही धारणा आहेत माझ्या. मला असं वाटतं की जर हा महाराष्ट्र बदलायचा असेल ना तर एक व्यक्ती पाहिजे, कलेक्टर, जिल्हाधिकारी. प्रत्येक जिल्ह्यातल्या कलेक्टरनी जर का आपापलं काम चोख केलं, नो नॉनसेन्स, झिरो टॉलरन्स, जे काही असतील राजकीय दबाव असतील, बाकीचे काही सामाजिक दबाव असतील, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यासारखं जर का काम केलं तर काय होऊ शकतं ते उदाहरण आपल्याला या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्यासमोर दिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला आम्ही माध्यमांमधनं कदाचित आम्ही त्यांच्यावरती अन्याय सुद्धा केलेला आहे, माध्यम म्हणून साहेब आम्ही तुमच्यावरती अतिशय अन्याय केलेला आहे. कारण शेवटी प्रसिद्धी देतानाची ज्या काही मर्यादा असतात, आम्ही त्या मुंबईमध्ये बसून आमच्या तिथल्या केबिन्समध्ये आणि आमच्या तिथल्या न्यूजरूममध्ये काही गोष्टी ठरवत असतो, त्यावेळेला आम्हाला पण काही मर्यादा असतात. हे तुमच्यासारख्या व्यक्तीने ज्यावेळेला प्रत्यक्ष भेटतो त्यावेळेला आम्हाला कळतं. आणि त्याचं कारण असं आहे की ही भेट झाल्याशिवाय कळत नाही माणसं नेमकी काय आहे. नुसतं बघितलं की माणसं काय ते आपल्याला कळतं. आणि अशा वेळेला आपापल्या सगळ्या, म्हणजे तुम्ही असतील, मी असतील, हे इथले जिल्हाधिकारी असतील, सगळीजण इथली जी माणसं आहेत, छोट्या छोट्या खेड्यांमधून आलेली माणसं आहेत. ती छोटी छोटी खेडी म्हणजे काय, ती छोटी छोटी खेडी म्हणजे भारत आहे. त्या भारताला आपल्याला जोडायचं म्हणजे काय, कोण तोडायला निघालंय, कोण तोडायला निघालंय हा भारत. हा भारत काय तो पाकिस्तान तोडायला निघाला नाही असं मला नाही वाटत. जे जाहीदने आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये त्याची मर्म आहे, त्याच्यामध्ये त्याची बीज आहे. आणि हा जो भारत तोडायला निघालेला आहे तो आपल्यातलेच आपण लोक आहोत की हा भारत तोडायला निघालेलो आहोत. जात असेल, धर्म असेल, पंथ असेल, काय ना तर भाषा असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, आपण सारखे एकमेकांची काहीतरी भांडायला निघालेलो आहोत. आणि ते भांडण जे आहे ते अतिशय वाईट पातळीवरती आपण घेऊन जातो. आणि ती वाईट पातळी कुठल्या तरी एखाद्या शॉर्ट टर्म अशा राजकीय गोलमध्ये असेल किंवा अधिक काही वेगळ्या विघातक शक्ती असतील या देशामध्ये, त्यांनी ही सगळी खेळ मांडलेले आहेत. आणि त्यामुळे जोडो भारत ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तो जोडो भारत कोण तोडतंय हे आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे. आणि ते तोडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती गरिबी आहे. मला असं वाटतं की आपल्या आसपासचं आपलं स्वतःचं कुटुंब श्रीमंत झालं पाहिजे. चांगल्या मार्गाने अतिशय उत्तमपणे तरुणांनी आपलं कुटुंब श्रीमंत केलं पाहिजे.
आपलं कुटुंब जर का श्रीमंत नाही झालं, आपल्या आई वडिलांना जर का आपण सुख देऊ शकलो नाही, आपल्या आई वडिलांना जर का आपल्याला हव्या त्या गोष्टी म्हातारपणी चांगल्या पद्धतीचं आरोग्य देऊ शकलो नाही, तर आपल्या जन्माला काही अर्थ नाही. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या बाबतीमध्ये हा भारत तोडायला कोण निघालाय ते शोधायची गरज तुमच्या आमच्यावरती आहे. आणि तो शोध जो आहे तो आपण आजच्या या 15 ऑगस्टच्या दिवसापासून घ्यायचा आहे. कवठा ते काश्मीर ज्या पद्धतीनं म्हटलं गेलंय त्याच्यामध्ये आपण सामील होणार आहोत का? त्याच्यामध्ये आपण कुठल्या पद्धतीनं सामील होणार आहोत? की जाहीरसारखा एखादा माणूस येईल ज्यावेळेला आपल्याला तिकडे आपल्याला कुठेतरी चौकात दिसेल त्याला आपण अतिरेकी म्हणून बघणार आहोत का? एक मुसलमान दिसला म्हणून त्याला आपण अतिरेकी म्हणणार आहोत का? आपल्याला आपल्या मनामध्ये प्रश्न पडायला लागतील. आपल्या मनामध्ये जर आपण प्रश्न विचारले नाही तर आपल्याला आपला भारत जो आहे तो आपल्याला कळणार नाही. आपण ज्यावेळेला बॉर्डरवरती जा, तुम्ही सगळ्यांनी आपला वेळ काढावा. कॉलेजच्या प्रिन्सिपल्सना सांगा, तुमच्या आसपासच्या लोकांना सांगा, ग्रुप बनवा, जा भारताच्या बॉर्डर्सवरती, सरहद्दीवरती तुम्ही जाऊन बघून या काय घडतंय, काय होतंय, तिथली माणसं हाडामासाची कशी जगतायत. सिक्कीम असेल, मेघालय असेल, मणिपूर असेल, आसाम, अरुणाचल, जाऊन भिडा तिकडे तुम्ही जाऊन, त्यावेळेला तुम्हाला कळेल की कसा भारत आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला तिथे सिक्कीम, मणिपूर, आसाम सगळा माणूस दिसला की आपण त्यांना चीनी म्हणतो. इतकी आपली बुद्धी आपण गहाण ठेवलेली असते की आपण त्यांना चीनी म्हणतो. ते आपले भारतीय लोक आहेत. तो ज्यावेळेला जाहीर आपल्याला भेटतो त्यावेळेला आपण त्याला पाकिस्तानी म्हणतो. इतकी आपली बुद्धी जी आहे ती आपण गहाण ठेवलेली असते. जोपर्यंत आपण भारत भटकत नाही, भारतामध्ये जाऊन फिरत नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपला भारत काय. त्यामुळे मला असं वाटतं की इथे जमलेले जे सगळे माझे तरुण मित्र मैत्रिणी आहेत, तुम्ही भटका, तुम्ही बाहेर जा, तुम्ही मराठवाड्यातनं आणखीन उद्या कोकणात जा, कोकणातनं आणखीन कुठल्या दुसऱ्या राज्यात जा, दुसरी राज्य भटका, घराबाहेर पडा, आणि त्यावेळेला तुम्हाला हा भारत जो आहे तो भारत आपल्याला कळणार आहे. आणि त्या भारताला शोधायची आता पुन्हा एकदा नव्यानं गरज आहे. कारण हे जे जोडो भारत अभियान आहे साधं सुद्धा अभियान नाही आहे. प्रचंड कठीण अशी एक प्रकारचं शिवधनुष्य आहे आणि ते पेलण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावरती आहे. ही जी लढाई आहे ही लढाई विषमतेची आहे. आपण सातत्यानं म्हणतोय की एका घटनात्मक ढाच्याभोवती आपण ज्यावेळेला आपला देश बांधतोय, त्या देशाला पुढे घेऊन जायचं आपण म्हणतोय, त्या घटनेच्या अवतीभोवती अनेक आव्हानं आहेत. आदिवासी असतील, दलित असतील, आपल्याकडचे मुस्लिम असतील, आपल्याकडचे इतर वेगवेगळे समाज असतील, ह्या सगळ्या समाजांना किंवा अगदी अनेक अशा राज्यांना त्या भारताशी, जी भारतीय संकल्पना आहे त्या भारतीयत्वाशी कुठेतरी एक आपण त्याचे नाही होत का असा त्या सगळ्या समूहांमध्ये प्रश्न आता कुठेतरी निश्चितपणे उमटलेला आहे. त्या प्रश्नाला नाहीसं करण्याची ही वेळ आहे आणि तो प्रश्न कसा नाहीसा करावा त्यासाठी मला असं वाटतं हे जोडो भारत अभियान, त्यासाठी हे जोडो भारत अभियान आहे. तर मला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना एका अशा तरुणाची ओळख करून द्यायची आहे जो इथे आपल्यामध्ये बसलेला आहे. नाव मी सांगण्यापेक्षा आपण त्याच्याकडनं नाव ऐकून घेऊ, कारण त्याच्या नावातच खरा मुळात अभिमान आहे. याच्यासाठी मी म्हणतो, कारगिलचं युद्ध प्रत्येकाने आपण पाहिलंय, अनुभवलंय, अनेक जवान शहीद झालेले आपण पाहिलेत, पण ते कारगिलचं युद्ध सुरुवात झाली आणि त्याची कल्पना कुठून मिळाली ते त्याचे वडील होते. आज ते नाही आहेत आपल्यात, पण तो त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलाय आणि त्यांच्यामुळे आपल्याला कळलं की कारगिलमध्ये पाकिस्तानचं सैन्य 50 किलोमीटर आतमध्ये आलंय. त्याच्या वडिलांनी स्वतःच्या मेंढ्या सोडून दिल्या, पाकिस्तानी सैन्याचा मार खाल्ला, पण आपल्या लष्कराला येऊन सांगितलं की 50 किलोमीटर पाकिस्तानची आर्मी आत आली आहे, आता पाऊल पुढचं टाकलं पाहिजे. आप अपना नाम बताओ और बताइए कश्मीर करगिल में क्या अवस्था है. मेरा नाम संजन दौरजे है और मैं प्रॉपर करगिल का हूँ. जो मेरे पापा ने जो उस टाइम पे जो 99 वॉर में करगिल जो वॉर हुआ था, तो उस टाइम पे पाकिस्तान जो मिलिटेंट घुसपैठ हुए थे मतलब बॉर्डर के अंदर, तो उस समय मेरे पिताजी ने मतलब मिलिटेंट को देखा कि वहाँ पे घुसपैठ हो चुके थे, तो उसी टाइम पे जाके आर्मी को इन्फॉर्म कर दिया कि यहाँ पे घुसपैठ हुए. तो तब जाके इंडियन आर्मी को बताए, तो इंडियन आर्मी ने मतलब वहाँ पे माना नहीं कि ठीक से कि वहाँ पे मतलब हो सकेंगे कि आर्मी मतलब मिलिटेंट आए हैं वहाँ पे. तो तब जाके इंडियन आर्मी साथ चले गए कि वहाँ पे देखने की घुसपैठ मतलब हुए कि नहीं. तब जाके वहाँ पे इंडियन आर्मी को देखा कि वहाँ पे मिलिटेंट थे, तो तब जाके लड़ाई शुरू हुई. आप कितने साल के थे उस वक्त? तब तो मैं बहुत छोटा था, शायद 3 साल का. अच्छा, तो सभी परिस्थिति आप जानते थे क्या हो रहा था उस माहौल में? अब क्या है करगिल में, जब सभी भारत के लोग अपने जो सभी बंधु है वहाँ पे आते हैं, करगिल के शहीद स्मारकों पे आकर उस जवान को श्रद्धांजलि अर्पण करते हैं,
तो क्या भाव मन में आते हैं कि वो लोग किस हैसियत से आते हैं और हम किस हैसियत में अभी वहाँ जीवन अपना पूरा कर रहे हैं? मतलब मुझे इतना याद तो नहीं है, मैं बिल्कुल छोड़ा था उस समय। लेकिन अब की बात तो अब तो मतलब थोड़ा डर तो रहते कि बॉर्डर पे रहते हम, तो वहाँ पे प्रॉब्लम यही है कि सिर्फ स्कूल कॉलेजों के, लेकिन मतलब अभी लड़ाई तो नहीं, जब 99 वॉर के बाद बिल्कुल लड़ाई हुई नहीं। घुसपैठ ही अभी भी है? अभी घुसपैठ मतलब नहीं, अभी बॉर्डर से बाहर है लेकिन अंदर तो है नहीं, लेकिन 99 के बाद हुआ नहीं कुछ ऐसे। पले साहेब, हाच एक मुद्दा आहे की शांतता प्रस्थापित करण्यासाठी माध्यमं लागतात. तुमच्यासारखं एक माध्यम तिथे जोडो भारत नावाने जात आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्यासारखी माध्यम आहेत जी परिस्थितीचं वास्तव दाखवून त्या ठिकाणची नेमकी माहिती लोकांपर्यंत देऊन तिथे शांतता कशी करता येईल यासाठीचा उहापोह करतात. पण कधी कधी सरकारकडून याच माध्यमांवरती बोटचिपी भूमिका घेऊन 15 ऑगस्टला सगळी माध्यमं बंद, सोशल मीडिया बंद केला गेला, ब्रॉडबँड बंद केले गेले. याच्यातनं काश्मीरी जनतेशी आम्ही संवाद साधायचा की नाही साधायचा? तुमच्यासारख्या लोकांना लाल चौकीच्या पलीकडे जाऊ दिलं जात नाही. जसं जाहीद म्हणाले की त्याच्याही मनात भीती होती एअरपोर्टच्या बाहेर गेल्यानंतर पुढे काय होईल. एका तरुणाचं मनपरिवर्तन तुम्ही केलं. अशा परिस्थितीत सरकारने कुठली पावलं उचलली पाहिजे? 317 कलम दूरची गोष्ट आहे. प्रश्न आहे की मला म्हणायचं की काश्मीर प्रश्न काय आहे त्याच्यात मला जायचं नाही. कधी सुटणार आहे तेही माहिती, कोण सोडवणार आहे याच्यातही जायचं नाही. प्रश्न आहे आपण त्या काश्मीऱ्यांना समजून घेणार आहोत की नाही. पहिला प्रश्न आहे माझा की त्यांना आपण समजूनच घेत नाही. सरकार असेल, आर्मी असेल. स्वातंत्र्यानंतर 40 वर्ष झाली, आपण त्याच्यात यशस्वी झालो का? नाही झालो. आणि तुम्ही म्हणता काश्मीरी तुमच्यापासून दूर आहेत. आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर दर 5 वर्षाला तिथं सार्वत्रिक निवडणुका होतात, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या. आणि त्या ठिकाणी आतंकवाद्याच्या आणि जे विघटनवादी संघटनात त्यांच्या कुठल्याही दबावाला धमकीला बळी न पडता लोक मतदान करतात आणि सरकारला निवडून देतात. मोठ्या प्रमाणावर मतदान करतात. जसं जाहीरने सांगितलं की 74% लोकांनी मतदान केलं त्या ठिकाणी परवा, आणि लोकांनी निवडून देतात. आणि पुन्हा तुम्ही त्यांना म्हणताय की ते आमच्या नाही आहेत. मग ही भूमिका सरकारने आर्मीने त्या ठिकाणी बदल केला पाहिजे, लोकांना समजलं केलं पाहिजे. आणि महत्वाचा विषय तिथं आहे तरुणांच्या हाताला काम. आता आजची परिस्थिती सांगतो तुम्हाला. 1 महिना झाला काश्मीर बंद आहे, 1.5 महिना झाला. त्याच्यानंतर थंडी पडते आणि त्या ठिकाणी 0 टेम्परेचर येतं, पुन्हा सगळे व्यवहार बंद होतात. काय खायचं त्यांनी? मी लाल चौकात गेलो होतो. लाल चौकातले लोक हेच म्हणत होते की अभी ये बंद है और इसके बाद अगर थंडी चालू होगी, मौसम बदल गया, हमारा धंदा नहीं होता, हम क्या करें? या सगळ्यातनं त्याला वर उचलण्यासाठी सरकारानं, माध्यमानं, सामाजिक संस्थांनी मिळून काश्मीरमध्ये जायला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही आमचे आहात आणि आम्ही तुमचे आहोत. हा जो एकसंगतेचा पूल आहे, हा जोडो भारतच्या माध्यमातून, जसं बाबा आमटेंनी हा बांधला, अण्णा हजारे या पद्धतीने काम करतात, अनेक लोक त्या ठिकाणी काम करतात. म्हणून सैन्याच्या बळावरती काश्मीर प्रश्न सुटेल असं अजिबात वाटत नाही. का वाटत नाही? तर सुटला नाही आणि तो सुटणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी मी ठरवलं तिथं आता की 22 ऑगस्टला तिथं जायचं आणि त्या ठिकाणी पहिला अमन का जिहादी. अमन का जिहादी होण्याचं तत्व हेच आहे की मला खात्री आहे की जसं एका तरुणाला मी अर्ध्या तासात हे केलं, अर्ध्या तासात मी त्याचं मन परिवर्तन केलं, त्याला शेवटी सांगितलं की भारत माता की जय, त्याला म्हणायला लावला. तसंच प्रकारे जर आपण ओळखलंच नाही काश्मीरी तरुणांना, सरकार असो, सामाजिक संस्था असो, किंवा म्हणून मला या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून मला देशातल्या सगळ्या सरकारांना, सामाजिक संस्थांना, धार्मिक संस्थांना सांगायचं की कृपया काश्मीरबद्दल, काश्मीरच्या जनतेबद्दल असंतोष किंवा त्यांना वाईट वाटेल असं बोलू नका. सगळ्या धर्माच्या लोकांनी मला विनंती करायची की या काळामध्ये सर्व राजकीय पक्षांनी, धार्मिक संस्थांनी काश्मीरबद्दलची स्टेटमेंट जे आहेत ते कृपया करू नये. कुठल्याही, काश्मीरच काय, आसाम असेल, बोडोलँड असेल, कारगिल असेल, आणखी कुठला असेल, त्यांच्याविषयीचे वेगळे स्टेटमेंट जे आपण करायला लागलो सध्या, आणि या ठिकाणातून त्यांच्याविषयीचे मतभिन्नता, आणि त्यांना वाटायला लागलं की हे आमच्या नाहीतच आहेत, हे इथून बोलतात ते तिथून बोलतात. मग पूल तुटलेला आहे आणि तो पूल सरकारने, माध्यमांनी, सामाजिक संस्थांनी निर्माण करून दिला पाहिजे. त्याच्यासाठीच मी हा प्रयत्न करतोय. दुसरा माझा तिसरा उद्देश काही नाही आहे. हा पूल बनायचा आहे. प्रश्न काय, त्याच्यात जायचं नाही. राज्यात कसं होतं, संतांचं, देवाचं आणि दानवांचं युद्ध होतं.
त्यावेळेसही संत होते. राजाचं आणि राक्षसाचं भांडणं होतं, त्यावेळेसही संत होते. आणि आज पुढाऱ्यांचं आणि नक्षलवाद्याचं भांडणं आहे, आजही संत आहेत. सगळे संत त्यावेळेसपासून काय सांगत येतात की जो काही प्रश्न सोडवायचा आहे तो शांततेच्या मार्गाने सोडवा, अहिंसेच्या मार्गाने सोडवू नका, असे सगळे संत आणि सगळे हे लोक सांगतात. त्याच पद्धतीने काश्मीरला जायला पाहिजे. सरकारने सुद्धा, दोन्ही सरकार, केंद्र सरकार असेल की तिथं राज्य सरकार असेल, तर दोन्ही सरकारांनी हीच भूमिका आता घ्यायला लागेल की काश्मीरच्या लोकांना पहिल्यांदा जमवून घ्या, काश्मीरच्या लोकांना समजून घ्या. का हो, काश्मीरचे 1 लाख तरुण जर देशात आणले आणि त्यांना नोकऱ्या दिल्या तर काय बिघडेल? असे लाख शहीद तयार होतील देशामध्ये की जे भारत माता की जय म्हणतील. कुणीही तिथं आतंकवादी हात. आज मी बघितलं राजेंद्र की मी लाल चौकात गेलो होतो, त्या ठिकाणी अनेक गर्दी जमली. काही लोक ज्यावेळेस जाहीदच्या गावी जायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी अडवलं, हातात धोंडे घेतले. त्या तरुणाला माहिती नाही आहे की तो का धोंडा घेतून का मारतो. मी जे जाणून घेतलं, मी जे बघितलं, मी जो काश्मीर बघितला, मी जे त्या लोकांना भेटलो, शेतकऱ्यांना भेटलो, अनेक वेगवेगळ्या संस्थांना भेटलो, पंडितांना भेटलो. सगळ्याचं हेच म्हणणं आहे की तो का धोंडा घेतून का मारतो हेच माहिती नाही आहे. त्याच्यासाठी म्हणून काम करायचं, त्याच्यासाठी म्हणून काम करायचं. त्याला सांगायचंय की तुझा धोंडा घेणं चुकीचं आहे, त्याला समजावायचं आणि त्याचा धोंडा हातात काढून घेऊन त्याला तिरंगा हातात द्यायचा. तरुणांना मोटिवेट करणं. तुम्ही प्राचार्य म्हणून कॉलेजला काम करता, अनेक तरुण विद्यार्थी तुम्ही घडवता. जसं मगाशी पण कार्यक्रमामध्ये आवाहन केलं गेलं की तरुणांनी आता पुढे आलं पाहिजे, तरुणांनी आपले विचार बदलले पाहिजेत आणि तरुणांनी यासारख्या सगळ्या जाहीदसारख्या या काश्मीरी तरुणांना आपलंसं करून घेऊन भारत माता की जय म्हटलं पाहिजे. मग तिथे कुठली राजकीय आकांक्षा असता कामा नये, तिथे माझी कुठली मर्यादा असता कामा नये. प्राचार्य म्हणून तरुणांविषयी तुम्ही काय सांगाल की काय केलं पाहिजे तरुणांनी? खरं पाहिलं असतं तर हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, आसामचा असेल, नागालँडचा असेल, काश्मीरचा प्रश्न असेल, गेली 50-60 वर्ष झालं आपण हे प्रश्न ऐकतोय. या प्रश्नाचं उत्तर 60-70 वर्ष झालं अनेक सरकारं, राज्य सरकारं, केंद्र सरकारं, अनेक संस्था, अनेक सामाजिक संस्था शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. राष्ट्रीय एकात्मता, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हे म्हणत असताना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक प्रांतातल्या समस्या काय आहेत, एकसंघ आणि एकता निर्माण होण्यासाठी महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे, आसामचा वेगळा प्रश्न आहे, नागालँडचा वेगळा प्रश्न आहे, तिथल्या तरुणांचा वेगळा प्रश्न आहे. हे प्रश्न महाविद्यालयीन युवकांना समजावून सांगण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. प्रश्न काश्मीरमधल्या तरुणांचा आहे, तरुणांच्या बेरोजगाराचा आहे. तो प्रश्न इथल्या तरुणांना सुद्धा समजला पाहिजे, महाराष्ट्रातल्या तरुणांना समजला पाहिजे, आंध्रातल्या तरुणांना समजला पाहिजे. खरं तर सध्याची परिस्थिती एवढे चांगला सोशल मीडिया आहे, एवढं चांगलं नेटवर्क आहे आणि हे नेटवर्क राष्ट्रीय एकात्मतेसाठी काश्मीरमध्ये जो प्रश्न आहे तो 10-20%, 5-10% फुटीरतावादी जे नेते आहेत यांचा तो विषय आहे. 80% जनतेला शांतता हवी आहे, 80%ला जनतेला विकास पाहिजे आणि केवळ विकासाच्या प्रक्रियेमध्ये लोकांना सहभागी करून घेता आलं आणि त्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी दुसऱ्या प्रांतातील तरुण, महाविद्यालयीन युवक ह्या समस्या जर जाणून घेतल्या, युवकाला सांगायला सुरुवात केला, तू माझा भाऊ आहेस, तू माझा बंधू आहे आणि या समस्या आपण मिळून एकत्रित येऊन सोडवू. या समस्या विकासाच्या प्रक्रियेबरोबर भावनेनं व्यक्त करणं आणि जसं भारत जोडो अभियान आहे, आता पाटील साहेब जे सांगत आहेत की काही विविध संघटना, सामाजिक संघटना ज्याला वेगळं कुठलं स्वरूप नाही, राजकीय स्वरूप नाही, अशा संघटना त्या ठिकाणी जाऊन या युवकांचं, तिथल्या युवकांच्या माध्यमातून मतपरिवर्तन करू शकतात आणि युवकांचं मतपरिवर्तन अतिशय लवकर करू शकतात. एका मुख्य प्रवाहामध्ये काश्मीरातल्या तरुण युवकांना घेऊन येऊ शकतात आणि एकदा जर तरुण युवक काश्मीरमधले किंवा ज्या प्रांतातल्या समस्या आहेत त्या मुख्य प्रवाहामध्ये यायला सुरुवात केली की निश्चितच हे प्रश्न सोडवण्यासाठी फार कमी कालावधी लागेल असं मला वाटतं. फार कमी कालावधी लागेल. मुझे आपसे पूछना है, जब आप पुणे में हो, पुणे में जाहिद के साथ रहते हो या फिर आपके और जो साथी है जो कश्मीर से आते हैं, जब पुणे में आप घूमते हो, कोई आप पुणे के दोस्तों से बात करते हो
तो क्या गपशपें होती है, क्या लोग सोचते हैं कश्मीर के बारे में, क्या लोग सोचते हैं कश्मीर में हो रहे आतंकवाद के बारे में? नहीं, वैसे तो ऐसे बात नहीं होती कि वहाँ पे जो गलत होता है या यहाँ पे, तो ऐसी बात ऐसे नहीं होती कि मतलब फ्रेंडली बात ही करते कि वहाँ का अच्छा क्या होता है या वहाँ पे डिश क्या है, उसी के बारे में पूछते ज़्यादा। तो बाकी ऐसे कुछ बातें नहीं होती। कश्मीर के बारे में बात नहीं होती है, मतलब कश्मीर के मतलब बुरे बातें नहीं होते वहाँ पे, मतलब अच्छी बातें क्या होती है? अच्छी बात वही होती है कि वहाँ पे डिश क्या होती है, वहाँ पे मौसम कैसे रहता है या ऐसे रहते। त्याच्या एकूण मर्यादा आणि त्याच्या चेहऱ्यावरचा भाव स्पष्ट सांगतोय. काश्मीरमध्ये जे काय आहे ते मला शांतता पाहिजे. त्याच्या चेहऱ्यातले भाव आणि डोळ्यातले एकूण विचार हे स्पष्टपणे जाणवतात की त्याच्याशी चर्चा करायची तर शांततेसाठी करा, काश्मीरमधल्या भल्यासाठी करा. तेच त्यांनी एका वाक्यात सांगितलं. मंदार सर, त्याचं जे म्हणणं आहे की काश्मीरच्या भल्यासाठी बोला. पुण्याच्या मित्रांशी बोलतो तर तिथल्या पर्यटनाविषयी मला विचारतात, आतंकवादाविषयी विचारत नाहीत, दहशतवादाविषयी विचारत नाहीत. मग हे पसरवण्याचं काम कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पर्यटनाबरोबर या मुलांना तिथे काम मिळालं पाहिजे. नाही, नक्की एक लक्षात घेतलं पाहिजे की तरुणांचा जो राग आहे, जो आपण सोशल मीडियावरनं व्हॉट्सअपवरनं बघितला की ज्या हिरिरीनी, ज्या म्हणजे कुठलीही भीती मनामध्ये न बाळगता ते त्या सगळ्या सैन्य दलांवरती चाल करून येतात आणि त्यांच्या समोर उभं राहून ज्या पद्धतीनं ते मरायला तयार झालेली ही मंडळी आहेत सगळी. आणि त्याचं कारण ते रोज जगताना त्यांचं मरण बघतायत. ते वर्षानुवर्ष बघतायत की इकडे त्यांच्यासमोर कुठलीच आशा नाहीये, कुठल्याच प्रकारची त्यांच्यासमोर एक अशी गोष्ट नाहीये की ज्या गोष्टीमुळे त्यांना त्यांचं आयुष्य जगण्यासाठी काहीतरी उभारी मिळेल. आणि त्यामुळे हे सगळे तरुण एकतर त्यांना सोडून भारतात यावं लागणार आहे. भारतात म्हणजे तथाकथित पूर्ण मुख्य प्रवाहातल्या भारतामध्ये काश्मीर जी खोरं आहे ते सोडून त्यांना इथे यावं लागणार आहे. पण त्यांना त्यांच्या घरी, त्यांच्या आसपास त्यांना तिथे काहीच आता गुजारा करण्यासाठीचं असं काही माध्यम नाहीये. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा जो आत्ताचा तिथला प्रश्न जो आहे तो बेरोजगारीचा आहे. आणि कुठलाही तरुण म्हणजे अलीकडच्या काळातला जो हा सगळा राग दिसतोय, एक 10 वर्षापूर्वी असाच राग आपण बघितला होता काश्मीरमध्ये. तो राग त्याच्यानंतर मावळला, परत एक दुसरी आता ही लाट आलेली आहे. म्हणजे कुठेतरी एक लक्षात घेतलं पाहिजे की खूप मोठ्या युद्ध पातळीवर, युद्ध नको आहे पण युद्ध पातळीवरती आपण काही चांगल्या गोष्टी काश्मीरमध्ये करू शकतो का याचा विचार केला गेला पाहिजे. मूळ प्रवाहातले जे भारतीय आहेत, कुठल्याही राज्यातले, तथाकथित जी ही सगळी भारतातली मोठी राज्य आहेत, त्या मोठ्या राज्यांनी काश्मीरकडे एका वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे. आपण सगळे तरुण इथे जे आता जमलो होतो जोडो भारत अभियानाच्या निमित्ताने, त्या तरुणांनी काश्मीरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे नेमकं काय घडतंय तिकडे आणि तिथल्या तरुणाच्या मनामध्ये काय. एक कानोसा घेतला पाहिजे. एका प्रत्येक, नुसतं काश्मीर नाही, मणिपूर असेल, आसाम असेल, आणखीन अरुणाचल असेल, सगळीकडे जाऊन आपण कानोसा घेतला पाहिजे. कारण या सगळ्या बॉर्डर्सवरती आपल्याला ही माणसं आपलं रक्षण करतायत, ही माणसं आपल्याला राखतायत. त्यामुळे मुख्य प्रवाहात आपण इथे ज्यावेळेला जगतोय, शांततेत झोपतोय, त्यामागे ह्या माणसांचे सुद्धा काही प्रयत्न आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते जे देणं लागतो आपण, ते देणं आपण दिलंय का काश्मीरला, ते जे देणं लागतो आपण ते देणं दिलंय का मणिपूरला, त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्या अर्थाने त्यांना अतिशय मूलभूत त्यांच्या अपेक्षा काय आहेत, एक साधी नोकरी, एक साधं हॉस्पिटल, एक साधी शाळा, इतक्या जर का साध्या मूलभूत अपेक्षा त्यांना असतील आणि त्याच्यातनं ते शांत राहणार असतील तर त्या का दिल्या जात नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शिक्षण हवं आहे, शांतता पाहिजे, त्याच्या बरोबरीने उत्तम आरोग्य पाहिजे. उत्तम आरोग्याला उत्तम हवामान काश्मीरमध्ये आहे, पण आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर तिथे उपचारासाठी दवाखाने नाही आहेत, हॉस्पिटल्स नाही आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सातत्याने डोक्यावर एक काहीतरी घडेल याचं भीतीचं सावट, याच दबावाखाली काश्मीरी तरुण, काश्मीरी जनता राहते आणि त्याच्यातनं त्यांना डोकं वर काढता येत नाही, ही परिस्थिती आहे. नाही बघा, असं झालंय आता, तुम्ही बघत असतील तर जम्मू काश्मीरमध्ये आता सुरू झालंय नोकरी, म्हणजे काय आर्मी असू द्या, पोलीस असू द्या. तर आमचं हे म्हणणं आहे, पहिली मुद्दा हा आहे की इथं तुम्ही पुण्यात बघतात किंवा कुठल्याही जिल्ह्यामध्ये बघतात, सिटीमध्ये कुठेही आर्मी कुठेही नाहीये. तर काश्मीरमध्ये ती आर्मी सिटीमध्ये काय, ती लोकांना चेकिंग का करते, ती त्यांना हे का, म्हणजे विश्वास नाहीये का तुम्हाला? आम्ही गेल्या 70 वर्षापासून तुमच्या बरोबर आहोत, तर ह्याचा कुठंतरी तुम्ही मान दिलं पाहिजे, डिग्निटी दिली पाहिजे, सन्मान दिलं पाहिजे माणसांना. तर हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि काश्मीरी तरुण पण भरती होण्यासाठी लागतात. हे त्यांना कसं की 100 जर लागले तर 10 लोकांना सिलेक्ट करतात का, की नाही बाबा हा काश्मीरी, ह्याचं काय, म्हणजे ह्याला ते ब्युरोक्रेट्सवरनं देतात मेसेज, ह्याला नका घेऊ. म्हणजे का असं होतंय,
का असं घडतंय? का सैन्यामध्ये काश्मीरी तरुण नाही? का कमी आहे? संख्या का कमी आहे? तिकडचे लोकल पोलीस, तिकडचे लोकल जे आहेत तिथं जर 22 डिस्ट्रिक्ट आहे तर 10 डिस्ट्रिक्ट कलेक्टर बाहेरचे असणार आणि 10 दुसऱ्या ह्याच्यात असणार आणि 2च काश्मीरचे असणार. असं का घडतंय? म्हणजे हे जे प्रश्न आहेत, हे जे बारीक बारीक गोष्टी आहेत, ह्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि काश्मीरी माणसांना, काश्मीरी जे फोर्स तयार करायची असेल, कुठलंही डिपार्टमेंट करायचे असेल, त्यांनाच इन्व्हॉल्व्ह करून त्यांच्या हातात ते दिलं पाहिजे. तर ती जर दिली तर ह्याच्यावरनं 50% बदल होऊ शकतो आणि फरक पडू शकतो फार मोठ्या प्रमाणे. फरक पडू शकतो इन्स्टिबिलिटी नाही केली तर. पण दुसरा मुद्दा त्याला जोडून मला तुला विचारायचं की हा बदल करण्यासाठी आत्ता जे सत्ताधारी आहेत, मागचे सत्ताधारी असतील, इथे खास करून जातीपातीवरचं राजकारण खेळतात. 2 गटांमध्ये आपसातच भांडणं लावून देण्याचं काम करतात आणि मग काश्मीरी जनतेला जे हवं आहे त्याच्यात काश्मीरी जनता न अडकता ती मात्र या सगळ्या वातावरणाच्या विरोधामध्ये जिहाद करायला उभी राहते. तो शांततेचा जिहाद नसतो, तो दुसरा जिहाद उभा राहतो. जम्मू काश्मीरचे लोक ह्या गोष्टीमध्ये फार सेन्सिटिव्ह आहे आणि हा काश्मीरमध्ये नाही, प्रत्येक ठिकाणी असतो असे पॉलिटिकल पार्टीचं वगैरे हे सगळं. पण काय झालं की काश्मीरमध्ये जे आता जेही पॉलिटिकल पार्टी आली गेल्या 10 वर्षापासून, जे अपेक्षित होतं लोकांना, जे काय करायचं होतं, जे युथला अपेक्षित होतं की काय करायचे, एक IT हे किंवा हे कॉलेज किंवा हे, ते अजून सरकारने कुठं केलं नाही. आम्हाला आजही तुम्हाला सांगतो, मेजर जर काय ऑपरेशन, मेजर जर काय कुठल्या ह्याला उपचार करायचे असेल, दिल्ली एम्सला जावं लागतं. काश्मीरमध्ये ते मी मर्कजची सरकार असू द्या किंवा काश्मीरची असू द्या, माझं म्हणणं काय आहे की कुठंतरी लोकांना तरी हे आश्वासन द्या की नाही तुमच्या स्टेटमध्ये डेव्हलपमेंट होत आहे. आता तुम्हाला मी शाळाची उदाहरण दिली की 270 शाळा डॅमेज झाले, त्यातले फक्त 22 रनिंगमध्ये, बाकीच्या शाळांचं काय? म्हणजे असे बरेच काय गोष्टी आहे जे शासनात लक्षात घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. काही पॉलिसीज त्यांनी बनवली पाहिजे काश्मीरात तरुणसाठी, काश्मीर लोकांसाठी. आणि शासनाने ह्याच्यावर खूप हे शासनच करू शकतो, शासनाने ह्याच्यावर खूप लक्ष दिलं. पाटील साहेब, एक मुद्दा शेवटचा की काश्मीरसाठी काय केलं पाहिजे, हे केवळ शांतता हा एक मुद्दा घेऊन आपल्याला चालणार नाही, त्याच्याबरोबरही इतर जे मुद्दे आहेत ते कोणते असले पाहिजेत, भारतीय तरुण कसा जोडला गेला पाहिजे आणि काश्मीरमधल्या तरुणाला उभं कसं करता आलं पाहिजे. शांतता हा मुद्दा मी पोट भरणार नाही हे मान्य आहे, पण शांतता असल्याशिवाय विकास होणार नाही. पहिल्यांदा तिथे पहिला मार्ग काय करावा लागेल की शांतता स्थापित करावी लागेल आणि शांतता स्थापित करत असताना त्यांना मुख्य प्रवाहामध्ये घ्यावं लागेल. नुसती शांतता स्थापित आमच्या सांगण्याने जोडो भारतने शांतता स्थापित होणार नाहीये. तिथं तरुणांना एकत्र घेऊन त्यांच्यासाठी काय करायचं हे त्यांना सांगावं लागेल. त्यांच्यासाठी काय उद्योग करायचे आहेत, त्यांच्यासाठी काय छोटे छोटे उद्योग करायचे आहेत, काश्मीरच्या हवामानाच्या अंदाजाप्रमाणे काश्मीरमध्ये काय निर्माण होतं त्याच्यावरती काय पूरक उद्योग करता येतील आणि तिथल्या तरुणांना काय काम देता येईल याचा विचार करावा लागेल. शेवटी पोळेसाहेब, तुम्हाला की शांततेसाठी म्हणून, जसं पाटील साहेब म्हणाले, शांततेसाठी म्हणून काय पावलं उचलली गेली पाहिजेत प्रशासकीय लेवलला आणि एक अधिकारी लेवलला? शांतता, सुरक्षा आणि विकास 3 बाबू आहेत. जसं आता विनायकरावजी पाटलांनी सांगितलं, निश्चितपणे आपणाला शांतता असेल तरच विकास होईल आणि विकासामधून सुरक्षेचा प्रश्न पण मिटेल. त्या 3 बाबीवरती आपल्याला एकत्रितपणे काम करावं लागेल. शांतता स्थापित करण्यासाठी, सोबतच विकास करण्यासाठी. विकास पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण शिक्षण, आरोग्याच्या किंवा इतर दैनंदिन व्यवहारामधील समस्यांना फार काळ पुढे ढकलू शकत नाहीत, त्या आपल्याला अटेंड कराव्याच लागतात. आणि विकासामधून लोकांची शांततेमधली विश्वास किंवा त्याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट वाढते आणि ते एकमेकाला पूरक ठरतात. म्हणजे विकास वाढला, शांतता वाढते, शांतता वाढली की परत विकासाला ती पूरक ठरते. आपल्याला माझ्या मते या 3 पैलूवरती एकत्रित काम करावं लागेल. एकत्रित काम केलं पाहिजे. छोटी मंदार, तरुणांना काय सांगाल जे सगळं आपला हा कार्यक्रम बघतायत, काश्मीरविषयी त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्याच दूर साधून जोडो भारत आणि भारत माझा देश आहे ही संकल्पना रुजली पाहिजे?
मला असं वाटतं की ही एक संधी आहे तरुणांसाठी. ज्या तरुणांनी या जोडो भारत अभियानासोबत त्यांना स्वतःला जोडलेलं आहे त्यांच्यासाठी स्वतःला समजून घेण्याची, भारताला शोधण्याची एक मोठी संधी त्यांच्यासमोर आहे. त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांचं स्वतःचं एक जो विश्वास आहे, एक जे कन्व्हिक्शन आहे ते समजून घेण्यासाठीचा हा एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे, एक प्रवाह आहे. आणि या प्रवाहात जर ते सामील झाले त्यांचं नुकसान येणाऱ्या काळात कधीच काही घडणार नाही. त्याचं कारण नक्कीच जोडो भारत अभियानामधनं किंवा अशा प्रकारच्या एका उत्तम ध्येय असलेल्या चळवळीमधनं तरुणांना अधिक चांगल्या गोष्टी समजतात ज्या त्यांना त्यांच्या घरात आणि त्यांच्या परिसरात थांबून आणि केवळ नोकरीकडे डोळे लावून मिळणार नाहीत. आणि त्यामुळे निश्चित इथला जो तरुण आहे, जो तरुण या जोडो भारत अभियानात येणाऱ्या काळात जाईल, तो ज्यावेळेला येईल परत त्याला तो एक वेगळा तरुण असेल. तो त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या परिसराला, त्यांच्या शिक्षकांना वेगळ्या पद्धतीनं समजायला लागेल आणि त्या तरुणामध्ये अधिक एक वेगळ्या प्रकारची ताकद आणि आत्मविश्वास आलेला असेल. त्यामुळे अधिक तरुण जर अशा अभियानात आले तर नक्कीच त्याचा फायदा त्या तरुणांना होणार आहे, पर्यायाने आपल्या भारताला होणार. अगदी खरं आहे की तरुणांना होणार आहे, पर्यायाने भारताला देखील होणार आहे. त्या कार्यक्रमात इथंच थांबतो, पण ज्यावेळेला आपण भारत माता की जय असं आपण म्हणतो, जय हिंद म्हणतो, त्यावेळेला हे पुढचे 2 शब्द आपण निश्चित लक्षात ठेवले पाहिजेत. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम, हिंदोस्तान हमारा. तुम्हाला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते अरुणाचलपर्यंत हिंदुस्तान आपला आहे, भारत आपला आहे, या भूमिकेतून जगून जोडो भारत हे पूर्ण केलं पाहिजे. इथं सांगू पापक टाईम येतो.